इयत्ता 6वी विज्ञान विषयातील 10वा घटक फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स या पाठातील काही भाग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. त्यामध्ये टाइप्स ऑफ फोर्समध्ये मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स याबद्दल आपण अभ्यास पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पुढील जे बलाचे प्रकार आहेत टाइप्स ऑफ फोर्समध्ये मॅग्नेटिक फोर्स, फ्रिक्शनल फोर्स अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स याबद्दल माहिती घेणार आहोत. नेक्स्ट, मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल. Place a magnet on a table, take a big iron nail towards the magnet, it sticks to the magnets. Now hold the magnet upright in the air away from the nail. What happens? एका टेबलावर एक चुंबक ठेवला आणि एक मोठा खिळा त्या चुंबकाजवळ जर नेला तर तो खिळा त्या चुंबकाला चिकटतो. आता तो चुंबक आपण हवेत खिळ्यापासून जर दोर उभा केला तर काय होईल? द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असं म्हटलं जातं. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. नेक्स्ट टाइप ऑफ फोर्स, फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच घर्षण बल. When a carom piece is flicked lightly, it slides over the carom board but stops at a certain distance. कॅरमची गोटी सोंगटी जेव्हा आपण त्या गोटीला टिचकी मारतो तेव्हा ती कॅरम बोर्डवरून घसरून काय होते? पुढे जाते आणि काही अंतरावर गेल्यानंतर ती गोटी काय होते? थांबते. A ball rolling over a flat ground stops at a certain distance. Why does this happen? एखाद्या सपाट जमिनीवर चेंडू घरंगळत जाऊन थोड्या अंतरावर जाऊन तो थांबतो. असं का होतं? When two surfaces rub against each other, the force of friction comes into play. It always acts against the direction of motion. जेव्हा कुठल्याही दोन पृष्ठभाग हे एकमेकावर घासतात आणि ते घासत असताना त्यामध्ये काय होतं? बल निर्माण होतं, त्यामध्ये घर्षण होतं आणि घर्षण बल निर्माण होतं आणि ते बल कार्य करू लागतं आणि ते बल नेहमी गतीच्या विरोधात कार्य करत असतं. When a brake is applied while riding a bicycle, it stops after running a short distance. How does the brake work? Between which part is friction produced? एखादी सायकल चालवत असताना, आपण गाडी चालवत असताना, कुठलेही वाहन चालवत असताना आपण जर ब्रेक लावला तर काही अंतरावर गेल्यानंतर ती गाडी जाऊन थांबते. तर तो ब्रेक कसा लागतो आणि त्या कोणत्या भागामध्ये ब्रेक लावल्यानंतर घर्षण निर्माण होत असतं? टेक अ 2 pieces of smooth paper and 2 of sandpaper and rub them against each other. What do you notice? काय करायचंय? आपल्याला 2 गुळगुळीत असे कागदाचे पेपर तसेच 2 सॅन्डपेपरचे तुकडे घेऊन आपल्याला एकमेकावरती घासून बघायचे आहेत. आपल्या काय लक्षात येईल? बघा, द स्मूथ सरफेस can be easily rubbed against each other because the force of friction between them is less. जे गुळगुळीत कागदाचे तुकडे आहेत ते पृष्ठभाग एकमेकावर घासले तर ते सहज घासले जातात कारण त्यामध्ये काय असत नाही? घर्षण बल एक कमी असतं. तर while
rubbing surface cannot be easily rubbed against each other because the force of friction between them is much greater. या उलट जर खडबडीत पृष्ठभाग असलेल्या वस्तू एकमेकावर आपण घासल्या तर त्या लवकर घासत नाहीत, कारण त्यामध्ये जे घर्षण बल असतं ते घर्षण बल हे जास्त असतं. इट इज पॉसिबल फॉर अस टू वॉक ऑन द ग्राउंड ओनली बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन. आपण जमिनीवर चालतो ते फक्त कशामुळे चालू शकतो, तर घर्षण बळामुळे आपल्याला ते पुढे जाणं शक्य होतं. इफ देर इज नो फ्रिक्शन वी वुड स्लीप अँड फॉल. फॉर एक्झाम्पल, वी आर व्हेरी लायकली टू स्लीप व्हाईल वॉकिंग ऑन अन ऑइली ऑर वेट फ्लोअर. जर घर्षण नसेल तर आपण पाय घसरून पडतो. त्यामुळे आपण तेलकट फरशी किंवा ओल्या फरशीहून जर चालत असू तर आपल्याला घसरण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणजेच चालण्यासाठी सुद्धा आपल्याला घर्षण हे होणं अतिशय गरजेचं असतं. व्हाय इज वुडन प्लँक लेट डाऊन फॉर पुलिंग आउट अ कार विच इज स्टक इन मड. बघा, एखादी गाडी जर चिखलामध्ये अडकली तर ती बाहेर काढण्यासाठी त्या गाडीच्या चाकाजवळ काय केलं जातं, लाकडाची फळी टाकली जाते. नाहीतर ते चाक त्या ह्याच्यामध्ये काय होत जातो, त्या चिखलामध्ये रुतल्यानंतर तो तिथल्या तिथंच गोल फिरत राहतो. कारण त्याच्यामध्ये काय होत नाही, फ्रिक्शन होत नाही, घर्षणच होत नाही. त्यामुळे तो चाक पुढे जाणारच नाही. त्यामुळे त्या ठिकाणी लाकडाच्या फळीचा वापर केला जातो. अ फोर्स ऑफ फ्रिक्शन इज जनरेटेड बिटवीन द व्हील अँड द वुडन प्लँक लेट डाऊन अंडर द कार. लाकडी फळी टाकल्यानं काय होतं, तो चाक आणि त्या फळीमध्ये जे घर्षण बल निर्माण होतं त्यामुळे ती मोटर त्यातून बाहेर काढता सोपी जाते. हेन्स इट कॅन बी पुल्ड आउट फ्रॉम द मड. इन शॉर्ट, द फोर्स ऑफ फ्रिक्शन कॅन आयदर बी डिक्रीज्ड ऑर इन्क्रीज्ड ॲज डिझायर. म्हणजेच गरजेप्रमाणे जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे घर्षण बल हे कमी किंवा जास्त हे करता येईल. पुढील प्रकार फोर्स, टाइप्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजेच स्थितिक विद्युत बल. स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ पेपर ऑन अ टेबल, रब अ पीस ऑफ थर्माकोल or an inflated balloon against silk cloth and bring it near these pieces. काय करायचं आपल्याला, कागदाचे बारीक कपडे किंवा तुकडे काय करायचे आपल्याला एका टेबलावर टाकायचे आहेत आणि त्यामध्ये थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा आपल्याला रेशमी कापडावर घासून या कपड्याजवळ, कागदाच्या तुकड्याजवळ आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यानंतर आणखी काय सांगितलंय, रब अ प्लास्टिक कॉम अगेन्स्ट ड्राय हेअर अँड रिपीट द अबोव ॲक्टिव्हिटी. प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसावर घासून ही कृती परत आपल्याला करून बघायची आहे. काय होते बघा, रब अ पिकॉक फेदर बिटवीन 2 pages ऑफ अ नोटबुक अँड ब्रिंग इट नियर युअर फिंगर्स. व्हॉट डू यू सी. मोराचं पीस वहीच्या 2 कागदात घासून ते आपल्या बोटाजवळ आणून बघा, आपल्याला काय आढळून येईल. इन द अबोव ॲक्टिव्हिटीज द पीसेस ऑफ पेपर, hair and the peacock feather are seen to move. Why does this happen? यामध्ये या वरी आपण कृती केलेल्या आहेत. यामध्ये कागदाचे तुकडे आहेत, दोरा, मोराचे पीस हे आपल्याला काय होतात, मुवमेंट करताना दिसतात, हे आपल्याला हालताना दिसून येतात. असं का होतं. स्टॅटिक electricity is produced on material like rubber, plastic and ebonite due to friction. The force exerted by such electrically charged material is called electrostatic force. Static electricity is produced on materials like rubber, plastic and ebonite due to friction. घर्षणामुळे काय होतं, रबर, प्लास्टिक, एबोनाइट यासारख्या पदार्थावर काय होतो, विद्युत प्रभार निर्माण होतो, विद्युत भार निर्माण होतो. आणि द फोर्स एक्झर्टेड बाय सच इलेक्ट्रिकली चार्जड मटेरियल इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि अशा विद्युत भारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होतं त्या बलाला स्थितिक विद्युत बल असं म्हणतात. नेक्स्ट,
कंबाइंड फोर्सेस, एकत्रित बले. while an action is taking place, various types of forces act on the object in question. You might have seen a roller coaster on the judging of a sailboat on the seashore. एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बलं ही वस्तूवर कार्य करतात आणि ती क्रिया ही पूर्ण होत असते. रोलर कोस्टर असो किंवा समुद्रकिनाऱ्यावर सेलबोटच्या कसरती आपण पाहिलेत असतील, त्यामध्ये विविध प्रकारची बले ही एकत्र आलेली असतात. A variety of force act together in these cases. To obtain more information about these, type the words trick science in Google search on the internet. याबद्दल आपल्याला अधिक माहिती ही ट्रिक सायन्स असं जर आपण गुगलवर सर्च केलं तर त्याबद्दल आपल्याला याबद्दलची अधिक माहिती ही मिळण्यास मदत होईल. यामध्ये या भागामध्ये फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स मध्ये आपण पहिल्या भागामध्ये एखादी वस्तू हलवण्यासाठी, मुवमेंट होण्यासाठी त्या वस्तूवर आपल्याला बल लावावं लागतं हे पाहिलं. बलाचे प्रकार, फोर्स, टाइप्स ऑफ फोर्स, ज्यामध्ये मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, फ्रिक्शनल फोर्स अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असे प्रकार आपण या भागामध्ये अभ्यासलेले आहेत. थँक्यू.